अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत खूप छान अशी सेवा पाहणार आहोत. आता म्हणजे या विषयावर बरेच सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तरी पण ज्या काही नवीन ताई दादा आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असणार आहे. तर बघा, फक्त 5 गुरुवारी तुम्हाला हा उपाय करून पाहायचा आहे आणि तुम्ही दररोजसुद्धा हा उपाय आवर्जून तुमच्या घरामध्ये करू शकतात. त्याचबरोबर 5 काय तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय तुमच्या घरात करू शकतात, जेणेकरून आपल्या घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, जे काही बाहेरील बाधा आहे तर ते सर्व काही नाहीशी होते आणि आपल्या घरावर लक्ष्मी माताचा अखंड कृपा आशीर्वाद राहतो. आता तुम्हाला अशा कोणत्या सेवा आहेत ज्या 5 गुरुवारी तुम्हाला करायच्या आहेत, तर जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला गुरुवारी तुमची सगळी कामं, पारुशी जी कामं असतात ती आवरली, अंघोळ झाली की तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे, म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाची पूजा करून झाली की लगेच तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशीला तुम्हाला कच्चं दूध व्हायचं आहे, जेणेकरून लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर राहते आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते आणि त्या सेवेने आपल्या घरात पैशाची कमतरता होत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव वास करते. त्याच्यामुळे आवर्जून प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी तुळशीला कच्चं दूध हे तुम्हाला व्हायचं आहे. त्याचबरोबर नंतर तुम्हाला उंबरठ्याला तुमच्या हळदीचं लेपन करायचं आहे. जो मुख्य दरवाजा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे, जेणेकरून घरातली जी काही नकारात्मकता आहे ती नाहीशी होते, जी बाधा आहे, वाईट बाधा ती नाहीशी होते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. कारण लक्ष्मी माताला हळद ही खूप प्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. आता नंतर गाईला तुम्हाला काय करायचं आहे, हरभऱ्याची डाळ आणि थोडा गूळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. तुमच्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचा आहे. अशा पद्धतीने खाऊ घालायचा की तुमचा तो तळहाट म्हणजे गायीने तुमचा तो पूर्ण तळहाट चाटला पाहिजे. आणि ज्यावेळेस गाय आपला ते हात पूर्ण तळहाट चाटते तर त्यावेळेस आपल्या ज्या काही वाईट ज्या रेषा आहेत तर त्या भाग्यामध्ये बदलून जातात आणि आपले जीवनामध्ये जे काही अशक्य गोष्टी होत्या तर ते सुद्धा शक्य होतात आणि आपल्याला कोणत्या गोष्टीची अपेक्षा नव्हती की ती आपल्याला मिळेल, ती सुद्धा आपल्याला नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी आपल्याला मिळून जातात. ते म्हणजे या सेवेने आपल्या हातातील रेषासुद्धा बदलू शकतात या सेवेने. त्याच्यामुळे आवर्जून प्रत्येक गुरुवारी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ नक्की खाऊ घाला. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांचा पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर जे ते तीर्थ असतं तर ते तीर्थ सर्व घरातील व्यक्तींनी ते तीर्थ प्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील ज्या काही आजारपण आहे, ज्या काही व्याधी आहेत तर त्या व्याधी आजारपण सर्व काही नाहीसं होतं आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी कायमची टिकून राहते आणि घरातील जे काही वाईट बाधा आहे, नकारात्मकता आहे ती सर्व काही नाहीशी होते. त्यामुळे अभिषेकाचं तीर्थ प्रत्येक गुरुवारी जे तुम्ही करतात ते घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळी छान अशी आरती तुम्हाला करायची आहे. घरामध्ये जे काही सात्विक जेवण आहे ते नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचं आहे आणि नंतर स्वामी महाराजांची सेवासुद्धा करायची आहे. स्वामी महाराजांची सेवा म्हणजे बघा, तुम्ही दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करत असाल तर ती नित्यसेवाही तुम्हाला करायची आहे. आणि समजा तुम्हाला दररोज नित्यसेवा करणं शक्य नसेल तर आवर्जून गुरुवारी तरी निदान स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण तुमच्या घरामध्ये पठण हे झालंच पाहिजे. 1 ते 21 अध्यायाचं तुम्हाला प्रत्येक गुरुवारी
पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा यूट्यूबला लावून द्या आणि नंतर स्वामी महाराजांचा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता बघा, तुम्ही उठता बसता काहीही काम करू शकता. सदैव स्वामीचं मुखामध्ये नामस्मरण घेऊ शकता. स्वामी महाराजांचं जप तुम्ही करू शकतात किंवा तारक मंत्रसुद्धा तुम्ही काही घरामध्ये काम करताना तुम्ही यूट्यूबला लावून द्या. दिवसभर तुमच्या घरामध्ये स्वामींचे मंत्र, स्तोत्र, जप, नामस्मरण, तारक मंत्र हा पठण म्हणजे चालू राहू द्या आणि बघा, तुम्ही स्वतः अनुभवाल. घरात इतकं फ्रेश वाटतं का नाही, इतकं आनंदी वाटतं का नाही. घरातील वातावरण हे वेगळंच होतं आणि घरामधील जी नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, ती सर्व काही जाऊन घरामध्ये एकदम आनंदी, प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहतं. ते म्हणजे या सेवेने. तर ताई आणि दादांनो, आवर्जून प्रत्येक गुरुवारी या सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा. या सेवेने लक्ष्मी माता ही तुमच्या घरामध्ये अखंड वास करते. लक्ष्मी माताची कृपा तुमच्यावर राहते आणि लक्ष्मी माता सदैव तुमच्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. स्वामी महाराजांचा मायेचा हात सदैव आपल्या डोक्यावर राहतो आणि प्रत्येक सुखात दुःखात अडचणीत स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद, स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्यासोबत असतात. त्याच्यामुळे होईल तितकी सेवा स्वामी महाराजांची आवर्जून करा. आता गुरुवारीच का, तर तुम्ही 5 गुरुवारी ह्या सेवा करू शकतात. बऱ्याच जणांना प्रत्येक गुरुवारी करणं शक्य नसतं किंवा दररोज करणं शक्य नसतं. तर फक्त 5 गुरुवारी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून बघा. छान असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा तशाकडे नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.